खरं तर ट्रेकिंग करणं सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेकांचा छंद असतो. असंच एक ट्रेकिंग आणि व्हॅली क्रॉसिंग सुरू आहे. आपण जर पाहिलं तर मागच्या साईडला ही वानरलिंगी आहे आणि मी जीवधन किल्ल्यावरती उभा आहे. या ठिकाणी आता एक दिदी या ठिकाणी या रोपनी जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच सणाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी हे आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई, पुणे तसंच उर्वरित महाराष्ट्रातील 30 ट्रेकर्सनी यात सहभाग घेतला होता. पण यात विशेष आकर्षण ठरली 10 वर्षांची चिमुकली ट्रेकर. आज मी जीवदान केलेला आली आणि आता इकडे आम्ही व्हॅली क्रॉसिंग करतो आणि व्हॅली क्रॉसिंग मी आधी नवऱ्याला केली होती आणि तिथे पण मला खूप मजा आली आणि आज दुसऱ्यांदा मी इथे करते जीवदान केलेला आणि इथे पण मला आवडेल करायला. रॅपलिंग करत थेट वानरलिंगी सुळक्यावर तसंच जीवधन किल्ल्यावर ट्रेकर्सनं एकमेकांना तिळगुळ वाटप करत नवीन वर्ष साहसी असो अशा शुभेच्छा दिल्या. मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही ठरवलं की भन्नाट असा ट्रेक करायचा, ज्याच्यामध्ये रॅपलिंग पण आहे आणि झिप लाईन क्रॉसिंग सुद्धा आहे. सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत ह्यासाठी. आता ह्या परिसरातला जर विचार करायचा झाला तर हे सर्वात चॅलेंजिंग आणि सर्वात डिफिकल्टमध्ये मोडलं जाते जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग. आणि नाणेघाट हा ऐतिहासिक आहेच आणि ह्या ऐतिहासिक जागेमध्ये हे एक चांगलं हे होतं. या थरारक ट्रेकमध्ये संपूर्ण ट्रेकर्सचा जोश कायम ठेवला तो महाराजांच्या जयघोषानं. शक्ती आणि मनोबल कमी पडू नये म्हणून हे ट्रेकर्स छत्रपती शिवरायांच्या नावाचा अविरत जयघोषही करताना दिसले. तर हा प्रत्येक जण हा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी थांबून आहेत आणि या प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच शब्द आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी सुरू आहे. नमो पार्वतीपते.